नमस्कार. ट्रिग्नोमेट्रिक रेशोजमध्ये पॉझिटिव्ह अँगलच्या काही व्हॅल्यूज, स्टँडर्ड व्हॅल्यूज आपण बघितल्या. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे निगेटिव्ह अँगल्स आणि मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अँगल त्यांच्यामध्ये असलेलं रिलेशन बघितलं. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये युनिट सर्कल आपण ड्रॉ केलं होतं आणि त्या युनिट सर्कलवर कॉस आणि साईनच्या व्हॅल्यूज काय होतात हे आपण बघितलं होतं आणि त्यावरून आपण काही स्टँडर्ड व्हॅल्यूज पण काढल्या. त्या युनिट सर्कलमध्ये त्याचा सर्कम्फरन्स 2π असतो किंवा 360 डिग्री असतो वगैरे हे आपल्याला माहिती आहे. आणि तेव्हा पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हेही बघितलं होतं की ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या एक सर्कल कंप्लीट केलं म्हणजे 2π किंवा 360 डिग्री झाल्यानंतर त्याच रिपीट होतात, म्हणजे सेम त्याच व्हॅल्यूज येतात. हे सगळं आता आपल्याला आतापर्यंत माहिती आहे की इथे 0 असतं, त्यामुळे एक सर्कल कंप्लीट केलं की 2π होतं, मग अजून एक सर्कल कंप्लीट केलं की 4π. सो ही जी व्हॅल्यू असेल ती 0ला 2π 4π 6πला सेम आहे, कारण ते पिरियॉडिक फंक्शन्स आहेत. तर 2π नंतर सेम व्हॅल्यूज काय येतात, कारण तेच कोऑर्डिनेट्स आहेत, तेच सर्कल आहे, तीच पोझिशन आहे, त्यामुळे व्हॅल्यू तीच राहणार आहे. देअरफॉर 2π नंतर म्हणजे इथे π/2 असेल तर π/2 नंतर इथनं एक सर्कल कंप्लीट केलं की ही सेम व्हॅल्यू होते किंवा ही पाय व्हॅल्यू आहे, पायसाठीची व्हॅल्यू. तर हे आणखीन एकदा सर्कल कंप्लीट केलं आणि 3π झालं की π आणि 3π ची व्हॅल्यू तिथे सेम येणार आहे. सो 2π ह्या पिरियड नंतर साईन आणि कॉसच्या व्हॅल्यूज रिपीट होतात हे आपल्याला माहिती आहे. आणि आपण साईन आणि कॉसचं बघितलं बिकॉज उरलेले 4 रेशो आहेत ते ह्याच्यावरच डिपेंड आहेत. त्यामुळे साईन कॉसच्या व्हॅल्यूज मिळाल्या की उरलेले टॅन, सेक, कोसेक वगैरे तुम्ही फाइंड आउट करू शकता. सो हे सगळं आपल्याला माहिती आहे. आता आपण बघणार आहोत अलाइड अँगल म्हणजे काय. सो हे 2π नंतर पिरियॉडिक फंक्शन असल्यामुळे रिपीट होतात व्हॅल्यूज वगैरे आपल्याला माहिती आहे. सो 0 आणि ही 30 असेल तर 360 + 30 केलं तरी ह्याच पोझिशनला येणार, त्यामुळे हीच व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला, ते आपल्याला माहिती आहे. आफ्टर 2π सेम व्हॅल्यू मिळेल, ते साईन कॉसच्या ते माहिती आहे. पण हा थीटा असा 30 डिग्री आहे, हा एक्स ॲक्सिसला अँगल झाला आहे आणि असा सपोज वाय ॲक्सिसला आपण 30 डिग्रीचा अँगल केला इथे थीटा, तर हा अँगल किती होणार तर π/2 + थीटा म्हणजे 90 + थीटा म्हणजे 90 + 30 सपोज झाला, म्हणजे तो π/2 + थीटा ह्या फॉर्ममध्ये गेला. मग त्याची व्हॅल्यू एक्झॅक्टली 30 इतकी येते का, कारण 0 नंतर 30 येतं तेव्हा हीच व्हॅल्यू येणार, कारण हीच पोझिशन आहे. त्याच्यानंतर 2π नंतर 30 आलं मीन्स 2π + 30 आलं तरी सेम येणार आहे, 4π + 30 आलं तरी सेम येणार आहे. सो 2π नंतर म्हणजे 2πच्या मल्टिपलमध्ये जेवढे तुम्ही राऊंड कराल त्यानंतर ती सेमच असणार आहे. बट मध्येच π/2 ± 30 म्हणजे π/2 ± थीटा, तेव्हा व्हॅल्यू काय असेल, कॉसची व्हॅल्यू, स्टँडर्ड व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल का. म्हणजेच π/2 नुसतं π/2 + थीटा नाही तर π/2 ± थीटा किंवा 3π/2 ± थीटा, कारण इथे हे 3π/2 असं असणार आहे. π/2 2π/2 ते 3π/2. सो 3π/2 मध्ये प्लस थीटा म्हणजे ह्या क्वाड्रंटमध्ये व्हॅल्यू देते, मायनस थीटा म्हणजे ह्या क्वाड्रंटमध्ये व्हॅल्यू देते. सो ह्या म्हणजे सेकंड, थर्ड, फोर्थ क्वाड्रंटमधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या एकतर π/2 + थीटा, π/2 - थीटा, 3π/2 + थीटा और 3π/2 - थीटा, किंवा इथे व्हॅल्यू लिहिताना आपण π - थीटा ही येईल आणि इकडे π + थीटा. सो π/2 ± थीटा, π ± थीटा. त्या जर साईन कॉसच्या व्हॅल्यूज असतील तर त्या व्हॅल्यूज मग कशा येतील किंवा काय असतील हे आता आपल्याला बघायचं. आणि हे जे अँगल आहे म्हणजे मेन थीटा हा अँगल, थीटा अँगल, देन π/2 ± थीटा तो जो काही अँगल असेल तो, देन π ± थीटा तो जो काही अँगल असेल तो, ह्या सगळ्या अँगलना एकमेकांचं काय म्हणतात, अलाइड अँगल म्हणतात. सो हे अलाइड अँगल आहेत. आता ह्याच्या जर व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या असतील तर त्यांचं साईन आणि कॉसचं एकमेकांशी रिलेशन काय आहे अलाइड अँगलमध्ये ते आपल्याला बघायचं आहे. त्यापैकी π/2 - थीटा ह्या व्हॅल्यूज काय येतात हे आपण ऑलरेडी बघितलं होतं आणि काही एक्झाम्पलमध्ये यूज पण केले ते. सो आपल्याला हे माहिती आहे की साईन π/2 - थीटा = कॉस थीटा और कॉस π/2 - थीटा = साईन थीटा, हे माहिती आहे. शिवाय टॅन π/2 - थीटा म्हणजे अँगल ना सगळं, π/2 आणि मग मायनस थीटा असं नाही, π/2 - थीटा अँगल असं असेल तर कॉट थीटा. ही रिलेशन्स आपल्याला माहिती आहेत. म्हणजे जर थीटा हा जर स्टँडर्ड असेल, नोन व्हॅल्यू आपल्याला असेल ती साईन कॉसच्या संदर्भात, तर आपल्याला साईन ऑफ π/2 - थीटाशी डायरेक्ट काढता आली नाही तरी साईन ऑफ π/2 - थीटा = कॉस थीटा. सो कॉस थीटाची व्हॅल्यू काढली की आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल.
सो ह्या अलाइड अँगलचं रिलेशन आपण π/2 मायनस थिटासाठी काय होतं हे माहिती आपल्याला, आपण एक्झाम्पलमध्ये यूज केलंय. आता आपण π/2 प्लस थिटासाठी साइन कॉस टॅनचं एकमेकांशी काय रिलेशन आहे अलाइड अँगल्सचं ते बघणार आहोत. सो π/2 प्लस ऑर मायनस थिटा अँड पाय प्लस ऑर मायनस थिटा मध्ये चेंज होतं, म्हणजे साईनचं कॉस होईल, कॉसचं साईन चेंज होईलच असं नाही, पण काही ठिकाणी चेंज होतं, काही ठिकाणी साईन चेंज होते नुसती, म्हणजे प्लस ऑर मायनस साईन चेंज होते. ते आता आपण बघणार आहोत काय येणार आहे ते. त्यापैकी हे 3 तर आपल्याला माहिती आहे, पण हे लक्षात ठेवा की 2π नंतर येणाऱ्या व्हॅल्यूज सेम राहतात. सो ही 30 व्हॅल्यू आहे, ती 30 0 नंतर 30 आली तर ती जी व्हॅल्यू आहे तीच 2π नंतर 30 आली तरी सेम राहणार आहे. 2π हे पिरियड आहे त्याचा, त्यामुळे साइन आणि कॉस फंक्शन पिरियडिक फंक्शन्स आहेत विथ पिरियड 2π. सो आफ्टर 2π 4π 6π म्हणजे त्या मल्टिपलमध्ये आले तर त्या सेम राहतात व्हॅल्यूज. पण या π/2 प्लस ऑर मायनस आणि पाय प्लस ऑर मायनस साठी व्हॅल्यूंचं काय होतं, कशा काढता येतील, मग साईनचं कॉस होतं का, कॉसचं साईन होतं, टॅनचं वगैरे, ते आपण थोडंसं आता इथे बघणार. आता π/2 मायनस थिटा ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, त्याचाच आपल्याला यूज करायचा. सो आता आपल्याला π/2 प्लस थिटाच्या व्हॅल्यूज काय आहेत ते बघायचे. सो कॉस π/2 प्लस थिटा. आता π/2 प्लस थिटा डायरेक्ट आपल्याला माहित नाही, पण आपल्याला मायनस थिटाचं माहिती आहे, सो मायनस थिटाचं आपण यूज करूया. सो प्लस थिटा कॅन बी रिटन ॲज मायनस ऑफ मायनस ना, त्यामुळे तसं लिहूया आपण. सो विच इज इक्वल टू कॉस ऑफ π/2 मायनस मायनस थिटा. आता कॉस ऑफ π/2 मायनस समथिंग म्हणजे कुठला तरी अँगल असं असलं की त्याची व्हॅल्यू काय येते आपल्याला माहिती आहे, ती काय असणार आहे साइन ऑफ दिस, जो काही अँगल असेल तो साइन ऑफ मायनस थिटा. पण आता साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे काय असतं, ऑड फंक्शन आहेत ना ते, त्यामुळे मायनस साइन थिटा. सो विच इज इक्वल टू मायनस साइन थिटा. त्यामुळे आपल्याला मिळालं कॉस ऑफ π/2 प्लस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. सो π/2 प्लस थिटा म्हणजे 90 प्लस 30, π/2 म्हणजे 90 प्लस 30 म्हणजे कॉस ऑफ 120 ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितली, तर आपल्याला कॉस ऑफ 120 ची डायरेक्ट माहित नाहीये व्हॅल्यू काय आहे, पण मग कॉस ऑफ 120 ची व्हॅल्यू आपण 90 प्लस 30 असं लिहू शकतो, अँड विच इज इक्वल टू मायनस साइन ऑफ 30, आणि साइन 30 माहिती, सो आपण ही इव्हॅल्युएट करू शकतो. सो ह्यासाठी आपल्याला ही रिलेशन्स माहिती असायला हवी. नेक्स्ट साइन ऑफ π/2 प्लस थिटा इज इक्वल टू साइन ऑफ π/2 मायनस मायनस थिटा. बट साइन π/2 मायनस समथिंग म्हणजे मायनस अँगल असेल तर आपण काय लिहितो कॉस ऑफ दॅट अँगल म्हणजे मायनस थिटा. पण कॉस मायनस थिटा इज सेम कॉस थिटा, त्यामुळे कॉस थिटा. सो साइन π/2 प्लस थिटा इज इक्वल टू काय मिळालं प्लस कॉस थिटा. टॅनचं बघूया. टॅन ऑफ π/2 प्लस थिटा, सेम तेच टेक्निक यूज करायचं. टॅन ऑफ π/2 मायनस ऑफ मायनस थिटा. बट टॅन ऑफ π/2 मायनस सम अँगल इज इक्वल टू काय असतं कॉट ऑफ दॅट अँगल, कॉट ऑफ मायनस थिटा. बट कॉट ऑफ मायनस थिटा हे काय असणार आहे मायनस चे इथे, हे पण ऑड फंक्शन आहे ना, मायनस बाहेर येतं. सो कॉट ऑफ थिटा. therefore tan of π/2 प्लस थिटा इज इक्वल टू मायनस कॉट थिटा. सो अशा टाईपच्या जर व्हॅल्यूज आल्या आणि आपल्याला असं करता आलं की एखादी व्हॅल्यू दिली तर π/2 प्लस थिटा और मायनस थिटाच्या फॉर्मॅटमध्ये ती लिहिता आली स्टँडर्डमध्ये, तर आपल्याला ती लिहून घ्यायची आणि मग आपल्याला माहिती की साइन ऑफ π/2 प्लस थिटा म्हणजे काय होतं किंवा टॅन ऑफ π/2 मायनस थिटा मीन्स काय असणार आहे हे माहिती असतं आपल्याला. ह्या नुसत्या थिटामध्ये आल्या की त्या आपल्याला सॉल्व्ह करता येते, म्हणून आपल्याला ही रिलेशन्स पण माहिती असायला हवी. जशी π/2 प्लस ऑर मायनस थिटासाठी आपल्याला माहिती आहे, तशीच आता आपण पाय ऑफ प्लस ऑर मायनस थिटासाठी बघणार आहोत. म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये येईल, फोर्थ क्वाड्रंटमध्ये येईल किंवा सेकंड कुठल्याही क्वाड्रंटमध्ये. सो ते पाय प्लस म्हणजे 180 प्लस ऑर मायनस आपल्याला करता येतं. 180 मायनस 45 असेल तर कॉट ऑफ 180 मायनस 45 कशी काढायची ती व्हॅल्यू, कॉट ऑफ 180 मायनस 45 ही स्टँडर्ड नाही, आपल्याला माहिती नाही ती व्हॅल्यू, पण मग ते टॅन किंवा कॉटच्या थिटाच्या फॉर्ममध्ये आलं तर आपण तिथे डायरेक्ट काढू शकतो यासाठी.
सो ह्या मधल्या व्हॅल्यूज आहेत त्या 2π नंतर फक्त रिपीट होतात, पण π/2 आणि पाय नंतर सेम व्हॅल्यूज येत नाही. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की सेम व्हॅल्यूज येत नाही. जी 30 ला आहे तीच 120 ला येते असं नाहीये. कॉस ऑफ 120 असेल तर ते मायनस साइन ऑफ 30 होतं आणि ते थोडंसं आपण π/2 मायनस थिटाला आपल्याला त्या कारण ते सगळे फर्स्ट क्वाड्रंट मध्येच येतात ना π/2 मायनस थिटा. त्यामुळे आपल्याला त्या चार्टमध्ये तुम्ही चेक करू शकता टॅन आणि कॉटच्या किंवा साइन आणि कॉसच्या. तुम्ही बघितलं तर π/2 मायनस थिटा बरोबर येतं. साइन 30 जी कॉस 60 आहे, कॉस 30 जी साइन 60 आहे वगैरे असं ते बरोबर मॅच होतं. सो ह्या व्हॅल्यूज पण आपण लिहून ठेवू कारण आपण पाय मायनस थिटा आणि पाय प्लस थिटासाठी हे यूज करायचं. आपण इथे त्या सगळ्या व्हॅल्यूज लिहून ठेवू. फॉर्म्युल्यांची लिस्टच आहे ही सुद्धा, म्हणजे एक्झॅक्टली फॉर्म्युले असं नसलं तरी हा कन्सेप्ट पण फार महत्वाचा आहे. कारण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना पटकन आपल्याला माहिती असेल तर आपण सो आपल्याला काय मिळालं मायनस थिटाचं तर माहिती आहे, ते प्लस थिटाचे काय काय इव्हॅल्युएट केले आपण. कॉस ऑफ π/2 प्लस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. देन साइन ऑफ π/2 plus theta is equal to plus cos theta, and tan of π/2 plus theta is equal to minus cot theta. So ही ती रिलेशन्स आपल्याला π/2 ची मिळाली. आता आपण तशी सेम पाय साठी पण काढणार. फॉर्म्युले जरी नसले तरी हे पण इम्पॉर्टंट आहे. साइनचं कॉस होतं, कॉसचं साइन होतं किंवा काय जे आपल्याला ते तिथे लक्षात येईल. आता आपण पाय साठी कन्सिडर करूया. कॉस ऑफ पाय मायनस थिटा. आता कॉस ऑफ पाय ठेवलं तर आपल्याला माहिती नाही यांचं काय रिलेशन येते, पण π/2 ची रिलेशन्स माहिती आहेत. त्यामुळे आपण पायचं आपण π/2 मध्ये स्प्लिट करूया. 180 आहे ना, 180 मीन्स 90 प्लस 90, सो π/2 प्लस π/2 असं करणार. दॅट इम्प्लाइज कॉस ऑफ π/2 प्लस π/2 मायनस दिस थिटा. पण आता आपण π/2 प्लस थिटाचे आपल्याला हे सगळे फॉर्म्युले माहिती आहेत, रिलेशन्स माहिती आहेत, ती यूज करायची. त्यामुळे π/2 प्लस हा उरलेला अँगल असं आपण कन्सिडर करणार. सो π/2 मायनस थिटा याला आपण एक सिंगल अँगल म्हणणार. सो काय मिळालं, कॉस ऑफ π/2 प्लस सम अँगल इज इक्वल टू काय लिहितो आपण, कॉस ऑफ π/2 प्लस सम अँगल. कॉस ऑफ π/2 प्लस सम अँगल इज इक्वल टू मायनस साइन ऑफ दॅट अँगल, म्हणजे मायनस साइन ऑफ दॅट अँगल π/2 मायनस थिटा. कॉस ऑफ π/2 इथे प्लस साइन आहे आणि हा अँगल आहे, सो हा अँगल तसाच राहिला π/2 मायनस थिटा. मायनस साइन ऑफ दॅट अँगल हे आपण यूज केलं. पण आता साइन π/2 मायनस थिटा म्हणजे काय असतं, सिंपल कॉस थिटा असतं आणि मायनस साइन तसंच राहिलं. सो काय मिळालं आपल्याला, मायनस साइन राहिलं. साइन ऑफ π/2 मायनस थिटा मीन्स कॉस थिटा आपल्याला माहिती आहे. देअरफॉर कॉस ऑफ पाय मायनस थिटा मिळालं आपल्याला, मायनस ऑफ कॉस थिटा. आता इथे बघा कॉसचं साइन नाही झालेलं, कॉसचं कॉसच राहिले. इथे कसं कॉसचं साइन, साइनचं कॉस, टॅनचं कॉट, π/2 प्लस आणि मायनस थिटा दोन्ही यांना ते चेंज होतं. पण इथे मात्र पायला काय झालंय, पाय मायनस थिटाला कॉसचं कॉसच राहिले, थिटा तसंच राहिलं, फक्त साइन आलं इथे मायनस. देन साइन ऑफ पाय मायनस. कुठल्या मेथडने कुठल्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं किंवा कशाने तुम्हाला सोपं जाईल लक्षात ठेवायला हे आपण ठरवायचं असतं. पण अशा काही ट्रिक वापरून तुम्ही ही सगळी रिलेशन्स लक्षात ठेवू शकता. तर साइन ऑफ पाय आता सेम असंच आपण यूज करणार. म्हणजे काय ना, साइन ऑफ π/2 प्लस π/2 मायनस थिटा. अगेन π/2 मायनस थिटाला आपण एक अँगल कन्सिडर करणार. सो विच इज इक्वल टू साइन ऑफ π/2 प्लस दिस अँगल मीन्स काय येतं, कॉस ऑफ प्लस कॉस ऑफ अँगल π/2 मायनस थिटा. बट कॉस ऑफ π/2 मायनस थिटा म्हणजे काय असतं, साइन थिटा. देअरफॉर काय मिळालं आपल्याला, साइन ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल टू प्लस साइन थिटा. देन टॅन ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ
π/2 प्लस π/2 मायनस थीटा, सेम तसंच पुन्हा π/2 मायनस थीटाला पण एक अँगल कन्सिडर करणार आणि याचा फॉर्म्युला यूज करणार. तर tan ऑफ π/2 प्लस सम अँगल इज इक्वल टू मायनस कॉट ऑफ दॅट अँगल. मायनस कॉट ऑफ दॅट अँगल मीन्स π/2 मायनस थीटा हा अँगल. सो कॉट ऑफ π/2 मायनस थीटा साठी काय लिहिता येईल? tan ऑफ थीटा. सो पण मायनस साइन तसंच राहिलं, मायनस tan ऑफ, याचा फक्त tan ऑफ थीटा असं झालं, पण हे मायनस साइन तसंच राहिलं. सो tan ऑफ पाय मायनस थीटा इज इक्वल टू मिळालं आपल्याला हे. सो जसं मायनसचे आहेत तसेच आपल्याला प्लसचे पण मिळणार आहेत. इथे आता आपण आधी मायनसचे लिहून घेऊया. सो कॉस ऑफ पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कॉस थीटा. साइन ऑफ पाय मायनस थीटा इज इक्वल टू साइन ऑफ थीटा. सेमच आहे ते दोन्ही. त्याच्यानंतर tan ऑफ पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस tan ऑफ थीटा. सो ही ती अलाइड अँगलची रिलेशन झाली एकमेकांची. आता आपण प्लसचं पण बघूया काय येतं. tan ऑफ कॉस ऑफ पाय प्लस थीटा, कॉस प्लस थीटा वगैरे. सो फर्स्ट घेऊया कॉस ऑफ. आता पुन्हा तेच टेक्निक यूज करायची. कॉस ऑफ पाय प्लस थीटा आहे ना, सो आपण असं लिहू शकतो कॉस ऑफ पाय मायनस ऑफ मायनस थीटा, म्हणजे काही सेमच आहे, फक्त आपण दोनदा मायनस साइन लिहिलं. आता कॉस ऑफ पाय मायनस अँगल साठी काय रिलेशन आहे, तर मायनस ऑफ कॉस दॅट अँगल मीन्स मायनस ऑफ कॉस ॲट जो काय अँगल असेल तो अँगल काय आहे ब्रॅकेटमध्ये मायनस थीटा. बट कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा आणि मायनस साइन तसंच राहिलं. सो मायनस कॉस ऑफ थीटा. सो कॉस ऑफ पाय प्लस थीटा मिळालं आपल्याला मायनस कॉस ऑफ थीटा. देन साइन ऑफ पाय प्लस थीटा इज इक्वल टू साइन, सेम तसंच करणार आपण, पाय मायनस ऑफ मायनस थीटा. अगेन ते फॉर्म्युले यूज करायचे. साइन ऑफ पाय मायनस सम अँगल, साइन ऑफ पाय मायनस सम अँगल इज इक्वल टू साइन ऑफ दॅट अँगल. दॅट इम्प्लाइज साइन ऑफ दिस मायनस थीटा. पण साइन ऑफ मायनस थीटा काय असतं? साइन ऑफ मायनस थीटा म्हणजे मायनस साइन थीटा. सो साइन ऑफ पाय प्लस थीटा इज इक्वल टू मिळालं आपल्याला मायनस साइन थीटा आणि पाय प्लस थीटा इज कॉसचं पण मायनस कॉस थीटा असं मिळालं. देन tan ऑफ पाय प्लस थीटा इज इक्वल टू सेम तसंच tan ऑफ पाय ऑफ मायनस थीटा. बट tan ऑफ पाय मायनस ऑफ अँगल ते काय येतं मायनस टॅन अँड दॅट अँगल, मायनस टॅन आणि हा अँगल आहे मायनस थीटा. पण टॅनचा मायनस थीटा बाहेर येताना प्लस होतो. सो मायनस मायनस प्लस, सो मायनस मायनस प्लस होईल. सो इट इज इक्वल टू प्लस टॅन थीटा. सो टॅन ऑफ पाय प्लस थीटा इज इक्वल टू प्लस टॅन थीटा. सो ही रिलेशन झाली जी आपण इथे लिहून घेऊ आता. सो कॉस ऑफ पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस कॉस थीटा. देन साइन ऑफ पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. टॅन ऑफ पाय प्लस थीटा इज इक्वल टू प्लस टॅन थीटा. सो अलाइड अँगलची ही एकमेकांशी असलेली रिलेशन्स आहेत. याच्या आधी π/2 मायनस थीटाला आपण बघितली होती, ती सेमच आहेत. साइन ऑफ π/2 मायनस थीटा कॉस थीटा, कॉस ऑफ π/2 मायनस थीटा साइन थीटा, टॅन ऑफ π/2 मायनस थीटा कॉट थीटा अँड वाइस वर्सा. कॉट ऑफ π/2 मायनस थीटा इज टॅन थीटा. सो ते सिंपल आहे. आणि ही उरलेली रिलेशन्स आपण इथे बघितलेले. ही रिलेशन्स आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना उपयोगी पडू शकतात.